श्री स्वामी समर्थ सर्वांना। सत्यनारायण पूजा करावी का? खूप लोकांच्या मनात हा प्रश्न असतो, कारण काही लोक म्हणतात अधिक मासात नवीन काम करू नये, मोठे कार्यक्रम टाळावेत। पण सत्य काय आहे माहीत आहे का? शास्त्रानुसार अधिक मास हा भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय महिना मानला जातो आणि सत्यनारायण म्हणजेच भगवान विष्णूंचं स्वरूप, म्हणून अधिक मासात श्रद्धेने केलेली सत्यनारायण पूजा खूप शुभ मानली जाते। या पूजेने घरात सुख शांती वाढते, मनातील चिंता कमी होतात आणि कुटुंबात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पूजा फक्त दिखाव्यासाठी करू नका, मोठेपणा दाखवण्यासाठी करू नका। देवाला महाग वस्तूंपेक्षा मनातील भक्ती जास्त प्रिय असते। सत्यनारायण पूजेचं साहित्य: भगवान सत्यनारायणांचा फोटो किंवा मूर्ती, पाट किंवा चौरंग, स्वच्छ लाल किंवा पिवळं वस्त्र, कलश, नारळ, आंब्याची किंवा अशोकाची पानं, तुळशीपत्र, हळद, कुंकू, अक्षता, गंध किंवा चंदन, फुलं आणि हार, अगरबत्ती, धूप, तुपाचा दिवा, कापूर, पंचामृत, दूध, घी, तूप, मध, साखर, गंगाजल किंवा स्वच्छ पाणी, सुपारी, विड्याची पानं, दक्षिणा, फळं, नैवेद्य। सत्यनारायण प्रसादासाठी रवा किंवा गव्हाचं पीठ, साखर किंवा गूळ, तूप, केळी, ड्रायफ्रुट्स। पूजेसाठी सत्यनारायण कथा पुस्तक, आरती पुस्तक, घंटा, शंख असल्यास उत्तम। सत्यनारायण पूजा विधी: सर्वात आधी घर स्वच्छ करा, शक्य असेल तर स्नान करून स्वच्छ कपडे घाला, पाटावर लाल किंवा पिवळं वस्त्र अंथरा, त्यावर भगवान सत्यनारायणांचा फोटो किंवा मूर्ती ठेवा। आता कलश स्थापना करा, तांब्यात पाणी भरा, त्यावर आंब्याची पानं आणि नारळ ठेवा, कलशाला हळद कुंकू लावा, दिवा लावा आणि नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जपा। भगवानांना हळद, कुंकू, अक्षता, फूल, तुळशीपत्र अर्पण करा, पंचामृत अर्पण करा। आता सत्यनारायण कथा वाचा। शास्त्रानुसार कथा ऐकल्याशिवाय पूजा पूर्ण मानली जात नाही। त्यानंतर नैवेद्य दाखवा, विशेषतः शिरा किंवा प्रसाद अर्पण करतात। आता आरती करा, जय जय लक्ष्मी रमणा ही आरती म्हणा। शेवटी सगळ्यांना प्रसाद वाटा, शक्य असेल तर गरिबांना अन्नदान करा। 5, 7, 11, 21 दिवसांची पूजा का करतात? 5 म्हणजे पंचतत्व: पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश। 7 म्हणजे सप्तलोक, सप्त ऋषी आणि 7 पवित्र ऊर्जा। 11 म्हणजे भगवान विष्णूंना प्रिय संख्या। 21 म्हणजे पूर्णता आणि शुभत्वाचं प्रतीक। पण देवाला संख्या महत्वाची नसते, महत्वाची असते भक्ती। 5, 7, 11, 21 दिवस पूजा केली तर रोज पूजा उचलावी का? जर संकल्प करून पूजा करत असाल तर रोज दिवा लावा, फुलं अर्पण करा, तुळशी वाहा, मंत्र जप करा, छोटी आरती करा। रोज पूर्ण मोठी पूजा करणे आवश्यक नसते। पहिल्या दिवशी स्थापना करतात आणि शेवटच्या दिवशी मुख्य पूजा, कथा, आरती आणि प्रसाद करतात।
मध्ये पूजा झाली नाही तर घाबरू नका. देव भावना पाहतो. मासिक पाळी आली तर काय करावं? सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा. मासिक पाळी ही स्त्रीच्या शरीराची नैसर्गिक प्रक्रिया आहे. काही घरांच्या परंपरेनुसार पूजा साहित्याला स्पर्श, दिवा लावणे, मूर्ती स्पर्श, नैवेद्य बनवणे हे टाळतात. पण मनातून प्रार्थना, विष्णू नामस्मरण, मंत्रजप, आरती ऐकणे हे करू शकता. घरातील दुसरी व्यक्ती पूजा करू शकते आणि तुम्ही मनातून भक्ती सुरू ठेवू शकता. गावाला जायचं असेल तर घाबरू नका. जाण्यापूर्वी देवाला नमस्कार करा, दिवा लावा, प्रार्थना करा. आमच्याकडून चूक झाली असेल तर क्षमा करा असं म्हणा. शक्य असेल तर भगवानांचा फोटो सोबत ठेवा आणि जिथे असाल तिथे मंत्रजप, आरती, नामस्मरण सुरू ठेवा. सत्यनारायण पूजा करताना मुख्य नियम: राग आणि भांडण टाळा. शक्य असेल तर सात्विक आहार घ्या. तुळशीपत्र नक्की अर्पण करा. पूजा करताना गोंधळ आणि मोबाईल टाळा. प्रसादाचा अपमान करू नका. पूजा झाल्यावर दिवा फुंकून विझवू नका. मंत्र चुकले तरी घाबरू नका. संकल्प केला असेल तर मध्ये सोडू नका. हे मंत्र खूप शुभ मानले जातात. नमो भगवते वासुदेवाय. विष्णवे नमः. श्री सत्यनारायण भगवान की जय. पूजा कोणत्या दिवशी करावी? पौर्णिमा, एकादशी, गुरुवार, अधिक मास हे दिवस शुभ मानले जातात. शक्य असेल तर पांढरे, पिवळे किंवा भगवे कपडे घाला. पूजा झाल्यावर कलशातील पाणी तुळशीला किंवा झाडांना घालतात. नारळ फोडण्याचा अर्थ मनातील अहंकार सोडणं. सत्यनारायण कथा आपल्याला शिकवते सत्याने जगणं, दान करणं आणि दुसऱ्यांना मदत करणं. सगळ्यात महत्त्वाचं, सत्यनारायण पूजा म्हणजे फक्त विधी नाही, तर चांगली कर्म, चांगले विचार आणि मनापासून भक्ती हेच ह्या पूजेचं फळ मानलं जातं. जर तुम्हाला अशीच धार्मिक माहिती, पूजा विधी, मंत्र आणि शास्त्रानुसार उपाय पाहायचे असतील तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कॉमेंट आणि शेअर नक्की करा.